श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. गुरुचरित्र संक्षिप्त अध्याय 44वा. सर्वांगी कुष्ठ श्वेतवर्ण असलेला नंदी नावाचा एक ब्राह्मण व्याधीमुक्त होण्यासाठी तुळजापूरला गेला होता. त्या ठिकाणी व्याधीमुक्त होण्यासाठी त्याने 3 वर्ष उपवास करून देवीची आराधना केली. नंदी नाम एक ब्राह्मण सर्वांगी कुष्ठ श्वेतवर्ण तुळजापूर जाऊन वर्षे 3 आराधिले. नंदी नाम एक ब्राह्मण सर्वांगी कुष्ठ श्वेतवर्ण तुळजापूर जाऊन वर्षे 3 आराधिले. तुळजा भवानीने दृष्टांत देऊन त्याला चंदला परमेश्वरी जवळ जाण्यास सांगितले. तो चंदला परमेश्वरी जवळ गेला. त्या ठिकाणी त्याने 7 महिने उपवास करून देवीची आराधना केली. तू त्वरित गाणगापूरला श्री गुरूंच्या जवळ जा असा चंदला परमेश्वरीने त्याला दृष्टांत दिला. तेव्हा त्या ब्राह्मणाचा त्या दृष्टांतावरती काही विश्वास बसेना. एक तर मला ठीक कर अथवा माझा प्राण घे असा देवीजवळ तो धरणे धरून बसला. तेव्हा देवीने परत त्याला तसाच दृष्टांत दिला. तेव्हा तो गाणगापूरला श्री गुरुजवळ आला. श्री गुरु म्हणाले, देवीपासून संदेह धरून मनुष्याजवळ कसे काय येणे झाले. त्यावर तो ब्राह्मण खजील झाला. त्याने श्री गुरुचरणांवर लोटांगण घातले. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. संक्षिप्त अध्याय 44 संपूर्ण.